ते आपल्याला कोणतीही भाषा शिकायची झाली तर आपण सरावाशिवाय शिकू शकत नाही. त्यासाठी आपण आज इंग्लिश आणि मराठी संभाषण काही आपण बाजारामध्ये भाजीपाला घेत असताना बोलत असतो. तर आपण हे वाक्य बोलण्याचे प्रयत्न करू शकतो किंवा या वाक्याच्या माध्यमातून आपल्याला इंग्लिश आपण शिकण्याचा प्रयत्न करू शकतो. ओके. तर आपल्याला एखाद्या मार्केटमध्ये जाताना चौकशी करताना आपण मराठी वाक्य म्हणतो, हे कितीला दिले? तर इंग्लिशमध्ये तेच आपण कसं म्हणू शकतो, हाऊ मच इज दिस फॉर? दुसरं वाक्य आहे, सफरचंदचा काय भाव आहे? इंग्लिशमध्ये हेच वाक्य आपण असं बोलू शकतो, व्हॉट इज द प्राइस ऑफ ऍपल्स? तिसरं वाक्य आहे, तुमच्याकडे कोथिंबीर आहे का? तर आपण ते इंग्लिशमध्ये कसं बोलू शकतो, डू यू हॅव कोरिएंडर? चौथं वाक्य आहे, भाजीपाला आपण ताजा आहे का शिळा विचारण्यासाठी काय मराठीत म्हणतो, हे ताजे आहे का? तर इंग्लिशमध्ये आपण बोलू शकतो, इज दिस द फ्रेश? पाचवं वाक्य आहे, खूप महाग आहे हे. आपल्याला एखादी वस्तू महाग आहे हे म्हणताना इंग्लिशमध्ये कशी बोलू शकतो, दिस इज द टू एक्सपेन्सिव्ह. आणि काही वस्तू बद्दल आपण काय म्हणतो, थोडे कमी करा ना. तर तेच इंग्लिशमध्ये आपण कसे बोलू शकतो, प्लीज लोअर दिस प्राइस अ बिट. थँक्यू. तुम्हाला चॅनल आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा. असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी प्रयत्न करेल आपल्यासाठी. थँक्यू.